नमस्कार मित्रांनो, आजची कथा शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कुटुंबाचा भाग बना. सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेल्या एका छोट्या गावात आरव नावाचा तरुण राहत होता. त्याचे वडील कुंभार होते, पण प्लास्टिकच्या वस्तूंनी बाजार भरल्यामुळे त्यांच्या मातीच्या भांड्यांना कोणी विचारत नव्हते. घरातील चूल विझण्याची वेळ आली होती. गावातील प्रत्येक जण आरवला शहरात नोकरी शोधण्याचा सल्ला देत होता, पण त्याला वडिलांचा वारसा संपवायचा नव्हता. दिवसा तो वडिलांसोबत माती मळायचा आणि रात्री जुन्या ग्रंथांमध्ये पारंपरिक कलांचा अभ्यास करायचा. अनेकदा तयार केलेली भांडी भाजताना फुटून जायची. प्रत्येक अपयशानंतर वडिलांच्या चेहऱ्यावरची निराशा त्याला अस्वस्थ करायची. तरीही त्याने प्रयत्न सोडले नाहीत. एका पावसाळी दिवशी डोंगरावरून आलेल्या लाल मातीचा वेगळा रंग त्यांच्या नजरेत भरला. त्याने त्या मातीपासून दिवे, कलात्मक कुंड्या आणि हाताने रंगवलेली स्मृतिचिन्हे तयार केली. गावातील लोकांनी पुन्हा त्याची थट्टा केली. ही खेळणी विकून घर चालणार आहे का, असे प्रश्न त्याच्यावर रोज कोसळत होते. एके दिवशी एका प्रवासी शिक्षिकेने त्याच्या वस्तू पाहिल्या. तिने काही वस्तू विकत घेतल्या आणि त्यांचे छायाचित्र जगभरातील हस्तकला गटात शेअर केले. काही दिवसातच दूरदूरच्या शहरांमधून मागण्या येऊ लागल्या. पण आरवने मोठा कारखाना उभारण्याऐवजी गावातील वृद्ध कारागीर आणि बेरोजगार महिलांना काम शिकवले. काही महिन्यात गावातील प्रत्येक घरात पुन्हा चाक फिरू लागले. वर्षानुवर्षे बंद असलेली भट्टी पुन्हा पेटली. ज्या हातांनी निराशेने काम सोडले होते तेच हात पुन्हा स्वाभिमानाने मातीला आकार देत होते. राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात आरवला विचारण्यात आले, तुझ्या यशामागचं रहस्य काय? तो शांतपणे म्हणाला, मी मातीची भांडी बनवली नाहीत. मी तुटलेला आत्मविश्वास पुन्हा घडवला. मातीला आकार देताना मला समजलं की माणूसही तसाच असतो. तो कितीदा तुटला हे महत्त्वाचं नसतं, तो पुन्हा उभा राहतो का हे महत्त्वाचं असतं. सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला. वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी पहिल्यांदाच मुलाला मिठी मारत सांगितलं, आज तू माझा व्यवसाय वाचवला नाहीस, तू माझा स्वाभिमान वाचवलास. मित्रांनो, परिस्थिती तुमची ओळख ठरवत नाही. तुमचे निर्णय, तुमची जिद्द आणि इतरांना सोबत घेऊन पुढे जाण्याची तयारीच तुमची खरी ओळख असते. कधीही तुमच्या स्वप्नांना जुने समजू नका. योग्य विश्वास आणि सातत्य असेल तर जुन्या वाटाही नवीन इतिहास घडवू शकतात. धन्यवाद.